बेलापुर विधानसभा क्षेत्र की विधायक मंदा म्हात्रे के मार्गदर्शन में श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था, गौरव सेवा ट्रस्ट और शिव सेवा चैरिटेबल ट्रस्ट के संयुक्त तत्वावधान में वाशी सेक्टर 16 स्थित बी डो टाइप परिसर में निःशुल्क महा आरोग्य शिविर का आयोजन किया गया। शिविर को नागरिकों का उत्साहपूर्ण प्रतिसाद मिला और कुल 358 लोगों ने विभिन्न स्वास्थ्य सेवाओं का लाभ उठाया। लॉयंस क्लब ऑफ नवी मुंबई चैंपियंस के सहयोग से आयोजित इस शिविर में मयूरेश हॉस्पिटल, श्री रामकृष्ण नेत्रालय, डी.वाई. पाटिल आयुर्वेदिक हॉस्पिटल तथा हेयर जप वाशी ने सहभागिता की। शिविर में रक्तचाप, मधुमेह, बीएमआई, ईसीजी, नेत्र जांच, आयुर्वेदिक परामर्श, मोतियाबिंद की शल्य चिकित्सा के लिए जांच, निशुल्क दवाइयों का वितरण, डाबर च्यवनप्राश तथा मुफ्त चश्मों का वितरण किया गया। इस अवसर पर विधायक मंदा म्हात्रे ने कहा कि पिछले 30 वर्षों से वह जनसेवा के उद्देश्य से ऐसे महा आरोग्य शिविरों का आयोजन करती आ रही हैं और आगे भी ये सेवा निरंतर जारी रहेगी। उन्होंने कहा कि बदलते मौसम और आगामी मॉनसून के दौरान सर्दी, बुखार, खांसी सहित विभिन्न बीमारियों से नागरिकों की सुरक्षा सुनिश्चित करने के लिए प्रत्येक विभाग में ऐसे स्वास्थ्य शिविर आयोजित किए जा रहे हैं। उन्होंने कहा कि वरिष्ठ नागरिकों, महिलाओं और आम लोगों की सेवा करने का अवसर मिलना उनके लिए संतोष और सौभाग्य की बात है। शिविर में बड़ी संख्या में स्थानीय नागरिकों ने भाग लेकर स्वास्थ्य जांच कराई। इस दौरान पूर्व नगर सेवक एवं भाजपा नेता नीलेश म्हात्रे, विक्रम राजू शिंदे, वाशी मंडल अध्यक्ष विकास सोरटे सहित अनेक सामाजिक कार्यकर्ता, पदाधिकारी और महिला वर्ग उपस्थित रहे। आज इकडे वाशीमध्ये आपण बघितलं ही सगळी मंदिरं आहेत, म्हणजे एक आपली नव्या मुंबईची काशी तीर्थक्षेत्र हे इथे आहेत. सगळे देव देवता आणि यांच्या सानिध्यामध्ये आता आपले माजी नगरसेवक राजूजी शिंदे यांनी सगळ्या कार्यक्रमात घेतलेली मेहनत आणि विकास सोडते आणि सगळे कार्यकर्ते वाचीचे, त्याच्यामुळे आपण मोफत आरोग्य शिबिर इथे घेऊ शकलेलो आहोत. आपल्याला माहिती आहे आरोग्य सेवा ही ईश्वर सेवा आहे आणि मी वेगवेगळ्या आता तुर्ब्यामध्ये झालं, वाशीत झालं, बेलापूर, सातत्याने आपण जवळजवळ 1000च्या वर आतापर्यंत आपण मोफत हेल्थ चेकअप कॅम्प केलेले आहे. मी ज्यापासून 95 पासून हे हेल्थ चेकअप कॅम्प सुरू केले त्यावेळी आयुक्त वाघ साहेब होते, त्यांच्या याच्याने पहिलं उद्घाटन केलेलं आणि आजही आम्ही ही सेवा करत आहोत. इथे आपण बघितलं सगळे लोक आलेले तरी सगळे सिनियर सिटीजन आहेत आणि सगळ्यांना ही गरज आहे. आता पावसाळा सुरू झाला ना, पावसाळा सुरू झाला की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे काही ना काही रोगराई पसरत असते, त्यामुळे आपण ही सगळी काळजी लोकांची घेतो. सगळे आहे, शुगर आहे, बीपी आहे, हार्ट आहे, सगळे जेवढे पण आहेत. आपण पहिले डोळे आहेत, आपल्याला आता एका कंपनीतर्फे 1,00,000 लोकांचे डोळे मोफत चेकअप, त्याच्यानंतर त्यांची ऑपरेशन करायची आहेत. लवकरच आम्ही ती जाहीर करू कुठे आहेत काय आहेत वगैरे, करू दे ना. लवकरच आम्ही ते 1,00,000 ऑपरेशन जे करायचे आहेत इथे आम्ही पत्रकार परिषद घेऊन त्यांचे डॉक्टरांना आणून आम्ही त्यांचे डोळ्याचे ऑपरेशन पासून सगळं करणार आहे. या ठिकाणी आज श्री गोवर्धनी सेवा संस्थेच्या माध्यमातून आणि शिवसेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या सेक्टर 16 मधील मंदिर या ठिकाणी आपल्या धाराटीचे आणि आपल्या सर्वांच्या लाडक्या आमदार मंदाताईने एक विडा उचललेला आहे की आपल्याला आरोग्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यांना चांगलं आरोग्य मिळालं पाहिजे. आपण एज्युकेशनच्या दृष्टिकोनातून त्यांची नेहमीची लढाई आज चालू आहे की स्थानिकांना किंवा गोरगरिबांना न्याय मिळाला पाहिजे. तर विविध क्षेत्रामध्ये प्रत्येक घटकांना न्याय देणाऱ्या कोळी समाज असेल, आगरी समाज असेल, वंचित झोपडपट्टीचे असतील, स्लमची लोक असतील किंवा जे उपेक्षित लोक आहेत त्यांना सर्वांना न्याय देण्याची भूमिका त्यांनी नेहमी सभागृहामध्ये आवाज उठवलेला आहे. आणि आता आज आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं असेल की आज लोकांना सगळ्यात भेडसावणारा प्रश्न आरोग्य आहे. कारण त्या ठिकाणी लाखो रुपयांची बिलं हॉस्पिटलला देणी करतात, पण जर आपल्या शरीरामध्ये काय कमतरता आहे त्याचं निदान जर योग्य टायमावर झालं तर आपल्याला कमीत कमी येणाऱ्या भविष्यात काही गोष्टी आपल्याला कमी करता येतील. आणि तोच दृष्टिकोन ठेवून मंदाताईंनी एक जो विडा घेतला की आपल्याला सामान्य लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. तर त्याच्यासाठी अनेक मंदिरं असतील, समाज मंदिरं असतील, एखाद्या कम्युनिटी सेंटर असतील, सोसायटी असतील, मोठमोठ्या बिल्डिंगच्या जे कंपाऊंड्स आहेत त्या ठिकाणी करण्याचा उद्देश आहे की डोर स्टेप मध्ये जर गेलं
तर लोक तुमच्याकडे काही वेळेला अनाकानी करून न येण्यासाठी जात नाही कारण नसताना सुद्धा. पण तुमच्या डोर स्टेपवरती जर सर्व्हिस मिळाली तर येता जाता प्रत्येक लोक या ठिकाणी घरातून बघा, हा जो परिसर आहे अस्लम आणि समजा LIG लोक या ठिकाणी राहतात, HIG लोक असतील, परंतु आपल्या घराच्या बाजूला आहे, 2 मिनिटं लागतील, चेकिंग करून परत घरी येऊ शकतो. कामं आपली चालू असताना, कामं करत असताना या ठिकाणी येऊ शकतात. हा उद्देश ठेवून ताईंनी प्रत्येक घटकापर्यंत घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मी ताईंना शुभेच्छा देतो की महाआरोग्य अशाच प्रकारचं जर आपण कमीत कमी ज्या ज्या लोकांना निदान करता आलं तर एकाही व्यक्तीचं जर आपण या प्रयत्नातून आयुष्य त्याचं चांगलं करू शकलो तर आपल्याला 30 दिवस एक चांगली पावतीच मिळेल. आणि हा उद्देश मला वाटतं अनेक वर्षापासून आपण पाहिला असेल, इथे अनेक लोकांनी काय काय प्रयत्न केले, परंतु ताईचा उद्देश राहिलेला की आपल्याला सामान्य लोकांना ज्याच्या मागे कोण नाही त्याचं काम करण्याचं काम ताई करत आहेत.